पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा जनता दरबार सुरू आहे। निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार आता सतर्क झाले तर मैदानामध्ये त्यांनी आता उतरलेले आहेत। सरकारच्या 25 विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या जनता दरबारामध्ये उपस्थित आहेत। पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या समस्या अजित पवार जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पाहूयात। पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। अजित पवार स्वतः या ठिकाणी नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेत आहेत आणि जागच्या जागेला या समस्या सोडवण्यासाठी अजित पवार यांचा प्रयत्न आहे। त्यासाठी विविध सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्यांचे प्रमुख या ठिकाणी बोलवलेले आहेत। महापालिका आयुक्त असतील, इतर PMRDAचे महानगर आयुक्त असतील आणि इतर जे पदाधिकारी आहेत त्या सर्व जवळपास 25हून अधिक जे सरकारी यंत्रणा आहेत त्यांचे प्रमुख कर्मचारी अधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत। जवळपास 2000हून अधिक नागरिकांनी या जनसंवाद दौऱ्यामध्ये त्यांच्या तक्रारी ज्या आहेत ते अजित पवार यांच्यासमोर मांडण्यासाठी अर्ज केलेले आहेत, टोकन घेतलेले आहेत आणि अजित पवार जे आहेत ते आज पिंपरी चिंचवडमध्ये दुपारपर्यंत या सर्व नागरिकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या ऐकून घेऊन त्याच्यावर काही उपाययोजना करता येते का याचा निर्णय याच ठिकाणी घेणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जनसंवाद दौरा होत असल्यानं महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा ढासळलेला बालेकिल्ला परत मिळवण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।